नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातल्या वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतल्या सरोदीपुरा भागात मतदार यादीमध्ये मोठा घोळ आता उघडकीला आलाय। प्रभाग क्रमांक 5 मधील संपत बावनथळे यांच्या घर क्रमांक 1 या पत्त्यावर तब्बल 1-2 नव्हे तर 200 मतदारांची नोंद झालेली आहे, तर प्रत्यक्षात त्यांच्या घरात केवळ 6च मतदार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा सगळा गैरप्रकार असल्याचा आरोप केलाय, तर भाजपने प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे। पाहुयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय या स्पेशल रिपोर्टमध्ये। एकाच कुटुंबाच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदार। नागपुरातल्या हिंगणा मतदारसंघात प्रकार उघडकीस। मतदार यादीतला घोळ प्रशासन कसा निस्तरणार? काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशभरातील अनेक मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं सातत्यानं बोलतात, पण आता नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात एकाच कुटुंबाच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नोंद आढळून आली असून या प्रकारामुळे राज्यभर मोठी खळबळ माजली आहे। हे लिस्ट त्यांनी बनवलेली आहे आणि याच्यात मी ग्रामपंचायतला पण इलेक्शन लढलेलो आहे, त्यावेळेस मी निवडून आलेलो आहे। त्याच्यानंतर आता असं झालं की मागच्या वेळेस मी इलेक्शन लढलो तेव्हाही फाळणी झाली नव्हती, तेव्हाही त्यांनी डुप्लिकेट कार्यक्रम केलेला आहे आणि आताही तसंच केलेलं आहे। हिंगणा मतदारसंघातील बावनथळे या कुटुंबात एकूण 7 सदस्य आहेत, त्यापैकी मतदान करू शकणाऱ्यांची संख्या 6 आहे। मात्र 5 दिवसांपूर्वी 8 ऑक्टोबरला वानाडोंगरी नगर परिषद परिक्षेत्रातील मूळ प्रारूप मतदार यादी जाहीर झाली। त्यात बावनथळे कुटुंबाच्या घर क्रमांक आणि पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावं नोंद करण्यात आल्याचं समोर आलंय। यामुळे 7 सभासद असलेल्या कुटुंबात 200 लोकांची नोंदणी झालीच कशी असा प्रश्न या कुटुंबाला पडलाय। तुमच्या घरामध्ये जवळपास 200 मतदार राहतात अशी यादी समोर आलेली आहे। हा ते गलत आहे जे 200 कोटी येतील ते कोण असं सांगणार तर पाहिजे समोरचा माणूस। एका घरात 200 लोक राहतात का म्हणून नाही, काही जोडला असतील। एका घरात 200 लोकांच्या काही वोट राहते का? नाही राहत। बरं, कोणी अधिकारी वगैरे तुमच्याकडे नाव नोंदणी वगैरे करायला आले होते? नाही, असं कोणीच नाही आले। कोणीच नाही। माझ्या घरी फक्त 7 वोट आहेत, 200चं मला माहित नाही। काय वाटतं कोणाची चूक असावी नेमकी? आता जसं इलेक्शनमध्ये आता माहीत पडलेच तुम्हाला, जे काही आता समोर सगळ्या गोष्टी जेव्हा इन्क्वायऱ्या बसतील माहीत पडेल। मागणी म्हणजे हेच की असं नेक्स्ट टाइम असं चूक नाही झाली पाहिजे। आज बघतो म्हटलं की 200 वोट कमी झाले नाही, एका घरामध्ये 7 लोक राहणार आहे आणि 200 वोट बोगस चालले तर खूप मोठी गोष्ट नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा गैरप्रकार सत्ताधारी आणि प्रशासनानं केल्याचा आरोप पाहायला मिळतोय, तर भाजपने या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे अशी मागणी सुरू आहे। या घरामध्ये जर 200 लोकांचं जर राहत असेल तर दाखव शासनाने कोणत्या प्रकारचे केलं आहे। आज घर क्रमांक 1 आहे, कोणाला 00 क्रमांक देतात, 00 क्रमांक येतच नसतो। कुठेही जर आपण घर बांधलं, कोणत्याही लेआउटमध्ये गेलं, सर्वांना घर क्रमांक मिळते, जेणेकरून त्या घराची पावती टॅक्स पावतीने त्या घरपर्यंत तो कर्मचारी तिथपर्यंत पोहोचू शकते। ही चूक इच्छा BLOची आणि माझं म्हणणं आहे का ज्या काही BLOनी यांनी यादी करून दिली त्या BLOवर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं। बिलकुल चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि हे जे लोक जे काम करत नाही फक्त बोल बच्चन करतात यांच्यावर चोप लागलीच पाहिजे असं माझं मत आहे। हा सगळा प्रकार समोर आल्यावर ही प्रारूप मतदार यादी आहे ज्याची घरं अतिक्रमण ठिकाणी असतात किंवा ज्यांचा पत्ता स्थायी नसतो त्यांना 01 हा घर क्रमांक देण्यात येतो। याशिवाय मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी मुदत दिली असल्याचं देखील वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले। काही ठिकाणी अतिक्रमण असतं किंवा काही लोक ऑनलाईन फॉर्म भरतात, काही लोक ऑफलाईन फॉर्म भरतात, त्यामुळे त्याचं प्रॉपर कधी कधी त्यामध्ये घर क्रमांक नसतो, त्यामध्ये 0 किंवा 1 किंवा नॉट अवेलेबल असा उल्लेख त्यामध्ये येतो। पण त्यानंतर चेकलिस्ट निघून BLOद्वारे ती व्हेरीफाय करून त्यानंतरच त्यांना पात्र किंवा अपात्र केलं जातं। त्यामुळे असा प्रकार
असणे थोडं अवघडच आहे. सध्या स्थितीत जर कोणाचा असा आक्षेप असेल तर दिनांक 9 पासून तर दिनांक 13 पर्यंत माननीय आयोगाने हरकती व सूचना सादर करण्याचा वेळ दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी जर हरकती सूचना सादर केल्या तर उद्यापासून त्यावर आपण कारवाई सुरू करणार आहोत. मतदार यादीतील या सगळ्या घोटाळ्याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक मतदार करतायत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदार याद्यातील हा घोळ तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली. प्रशासन नेमकी यावर काय कारवाई करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.